संतोष देशमुख हत्ये प्रकरणातला प्रमुख आरोपी कृष्ण आंधळेला अजून अटक झालेली नाहीये। 50 दिवस उलटून गेले तरी सुद्धा हा सापडत का नाही, यावरून सुप्रिया सुळे अतिशय आक्रमक झाल्यात आणि त्यांनी सरकारला सवाल विचारला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1.5 महिना उलटून गेला। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली। निर्घृण हत्याकांडानंतर प्रचंड जनक्षोभ उसळला। त्यामुळे तपास यंत्रणांनी वेगानं कारवाई करत आरोपींना गजाआड केलं। मात्र अजूनही आरोपी कृष्ण आंधळे फरार आहे। दरम्यान मागील 50 दिवसात काय घडलं त्यावर एक नजर टाकूया। सुरुवातीला डिसेंबर महिन्यात काय झालं। 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। 11 डिसेंबरला तिसरा आरोपी आणि स्कॉर्पिओ ताब्यात घेण्यात आली। 13 डिसेंबरला बीड बंदची हाक देण्यात आली। 16 डिसेंबर रोजी विधानसभेत बीड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं। 17 डिसेंबरला संसदेत संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। 18 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि विष्णू चाठीला अटक करण्यात आली। 20 डिसेंबरला सुरेश धसानी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून SIT स्थापन करण्याची मागणी केली। 21 डिसेंबर रोजी शरद पवार यांनी सरपंचांच्या कुटुंबियांची भेट घेतली। 24 डिसेंबर रोजी हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ समोर आले। 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। तर 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करली। मात्र मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार असल्याचा मुद्दा उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला जाब विचारलाय। काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची। 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही। काय करते यंत्रणा मग? सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात जानेवारी महिन्यात काय घडामोडी घडल्या त्यावरही नजर टाकूया। 1 जानेवारीला वाल्मिक कराडला 14 दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली। 4 जानेवारीला सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला ताब्यात घेण्यात आलं। 5 जानेवारीला पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। 6 जानेवारीला शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। 7 जानेवारीला संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली। 11 जानेवारीला सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मकोका लावण्यात आला। 14 जानेवारीला वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला। 19 जानेवारी रोजी धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले। 21 जानेवारी रोजी मारेकरी आणि पोलीस एकत्र असल्याचं CCTV फुटेज समोर आलं। 22 जानेवारी रोजी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। फरार असलेला आरोपी हा फक्त कागदावर फरार होता। फरार असलेला आरोपी हा धारूर आणि केजच्या एरियामध्ये सर्रास त्याचं वास्तव्य होतं। हे पोलिसांना देखील माहीत होतं, हे LCBला देखील माहीत होतं, पण त्यांना त्यावेळेस त्या गोष्टीचं गांभीर्य वाटलं नाही। खून घडला। खून घडल्यानंतर तुम्ही बघताय रोज तुम्ही 15-20 मिनिटाला एक अपडेट करा, कुठलं पण YouTube करा किंवा आपलं Facebook करा, त्याच्यावर तुम्हाला कुठली तरी एक घटना जी भूतकाळात घडलेली ती आज भविष्यात यायला लागली। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर आतापर्यंत 50 दिवसात अनेक घडामोडी घडल्या। राजकीय आरोप प्रत्यारोप झाले। मात्र या सगळ्या गदारोळात संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार, दोषींना फाशी कधी होणार या प्रश्नांची उत्तरं काही मिळताना दिसत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मध्ये आरोपी कृष्ण आंधळे 15 दिवसापासून सापडू शकलेले नाहीये। मुख्य आरोपी कृष्ण आंधळे फरार असल्यानं त्याचा केसवर काय परिणाम होऊ शकतो त्यावर एक नजर टाकूया। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्ण आंधळेला अटक करण्यासाठी तपास यंत्रणा जंग पछाडत आहे। मात्र अजूनही कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही। आरोपी कृष्ण आंधळेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून 2023 मध्ये त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याला अटक झाली नव्हती। केज, अंबाजोगाई आणि धारूर परिसरात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आता संतोष देशमुख हत्ये प्रकरणी पोलीस त्याच्या मागावर आहेत। मात्र आंधळे हाती लागत नसल्यानं केसच्या तपासावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया। जर एखादा आरोपी फरार असेल तर याचे परिणाम काय होतात? याचे 2 मुख्य परिणाम होतात। पहिला परिणाम असा आहे, जो आरोपी फरार आहे तो आरोपी त्याच्या विरुद्धचे पुरावे तसेच
जे आरोपी अटकेत आहेत त्यांच्या विरुद्धचे पुरावे नष्ट करतो. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आतापर्यंत कोणत्या आरोपींवर मकोका लावण्यात आला यावर एक नजर टाकूया. प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला. मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार असल्यानं केस स्ट्रॉंग करण्यासाठी त्याची अटक गरजेची आहे. जे साक्षीदार आहेत प्रकरणात हे साक्षीदार फरार आरोपीच्या धाकामुळे पुढे येण्यास कचरतात किंवा त्यांची साक्ष ते बरोबर देत नाही. आणि शेवटी ह्या दोन त्रुटी आहेत तपास कामातील, ह्या दोन तपास कामातील त्रुटी यांचा अंतिम परिणाम प्रकरणाच्या निकालावरती होतो. आणि म्हणूनच आरोपी फरार असणं हे तपास कामाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. पुरावे नष्ट होऊ नयेत, कुणावरही दबाव आणला जाऊ नये यासाठी कृष्णा आंधळेची अटक महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच त्याच्या अटकेचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, आता वळूया आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेच्या मुद्द्याकडे. मुद्दा हाच आहे, संतोष देशमुखांच्या हत्येनंतरच्या 50 दिवसात जो तपास झाला तो समाधानकारक आहे का? बीडच्या संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण अक्षरशः ढवळून निघालं. गेली 50 दिवस पोलीस, CID, न्यायालयीन चौकशी सगळं सुरू आहे. मारेकऱ्यांवर मकोका लागला, मारेकरी जेलमध्ये गेले, एक अजून फरार आहे. पोलीस तपास सुरू आहे, पण कुटुंबाचं समाधान झालंय का? तपास योग्य दिशेनं सुरू आहे का? ज्या दहशतीचं काळं कुठ्ठ वास्तव समोर आलं ती दहशत मोडून काढण्यात पोलिसांना यश आलंय का? व्यवस्थेत खरंच काही बदल झालाय का की केवळ दिखावा सुरू आहे? लोकांचा मध्ये पोलिसांचा धाक निर्माण झालाय का? कायद्याचा धाक निर्माण झालाय का? गेल्या 50 दिवसात या मुद्द्याचं राजकारणही झालं. कुणाच्या हाती काय लागलं, कोणी कोणी आपले स्कोर सेट केले, समाजात जे तेढ निर्माण झालं त्या विषयाला फाटे फोडण्याचा प्रयत्न झाला का? विस्कटणारी जी जातीय वीण आहे ती पुन्हा सांधली जाणार आहे, ती जुळणार आहे का? या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल आपण बोलणार आहोत आणि या सगळ्याबद्दल बोलण्याच्या पूर्वी आपल्याला काही सवाल निर्माण झालेले आहेत. ते सवाल आज चर्चेत कुठले असतील त्यावर एक नजर टाकूया. मान्यवर पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी आपल्याला 50 दिवसातला तपास समाधानकारक आहे का या प्रश्नाची चर्चा करायची आहे. प्रश्न आज या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण उपस्थित करणार आहोत की तपास योग्य दिशेनं सुरू आहे का? न्यायाच्या दिशेनं तो सुरू आहे का? कारण या सगळ्यातून आरोपी सुटू नये त्याच्यासाठी तपास चांगला होणं गरजेचं आहे. दहशत मोडून काढण्यात खरंच यश आलेलं आहे का? इतकं मोठं गंभीर प्रकरण समोर आल्याच्या नंतर तिथं जी दहशत निर्माण झाली त्या दहशतीच्या वर वचक बसला का? भ्रष्ट व्यवस्थेत काही बदल झालेले आहेत का? कारण या सगळ्या प्रकरणात जे लागेबांधे समोर आले, ज्या टोळ्या समोर आल्या, या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यामध्ये यश आलेलं आहे का? कायद्याचा धाक तिथं निर्माण झालेला आहे का? हा 50 दिवसामध्ये नेमकं काय घडलं, काय बदललं? आणि सवाल आपल्याला याच अनुषंगाने विचारायचा आहे, विस्कटणारी जातीय वीण पुन्हा जुळली जाणार आहे का? आणि आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधूया. आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या सोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आहेत. अजितजी, स्वागत आहे तुमचं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत. महबूबजी, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात आपल्या सोबत बीडमधून पत्रकार भागवत तावरे सुद्धा जोडले जाणार आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपली भूमिका मांडणारा हा पत्रकार, आणि आज ते आपल्या सोबत असतील. ते जोडल्या गेल्यानंतर मी त्यांच्याकडे जाईन, पण या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी मला महबूब शेख यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे, गेली 50 दिवस या महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला ढवळून काढणारा हा विषय आहे. या सगळ्या प्रकरणाला जेव्हा वाचा फोडली तेव्हापासून यात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. पण हे सगळे खुलासे झाल्यानंतर खरंच इथली परिस्थिती ही आता बदलताना दिसतेय का? एक प्रश्न. आणि दुसरा, हा जो तपास आहे तो समाधानकारक सुरू आहे का? तुम्ही समाधानी आहात का विरोधक म्हणून? नाही, असं आहे की विरोधक म्हणून आम्ही समाधानी असायचं प्रश्न नाही. खरं तर आरोपी
पहिल्यांदा अटक झाली असती तर देशमुख कुटुंबीयच समाधानी नाहीये. हम्म. त्यांना पार पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करावं लागलं आणि दहन आम्ही करू, आम्हाला आरोपी सुटल्यावर आम्हाला मारतील त्यापेक्षा आम्ही मेलेलं बरं, हे त्या देशमुख कुटुंबातला माणूस गेला, त्यांच्यावर ही वेळ आली. हम्म. त्यामुळं समाधान हा आमचा समाधानाचा प्रश्न नाही, तर हा त्या कुटुंबाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा समाधानाचा प्रश्न आहे. हो. दुसरी गोष्ट, हम्म. कृष्ण आंधळे अजून त्या ठिकाणी पोलिसांना सापडत कसा नाही? हम्म. नेमका कृष्ण आंधळे आभाळात गेलाय का पाताळात शिरलाय, कुठं शिरलाय? हम्म. आणि तो महाराष्ट्राच्या पोलिसाला एवढ्या टीम तयार झालेल्या असताना कसं काय सापडत नाही? हा. आणि एवढं सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर देखील अंबाजोगाईमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर एका तरुणावर कोयत्याने वार झाले, हम्म. बीडमध्ये गोळीबार झाला. म्हणजे ह्या काय घटना बंद नाहीये. म्हणजे कायद्याचा धाक निर्माण झाला असं म्हणायला जर गेलं तर ह्या घटना घडल्या नसत्या. हम्म. दुसरं, एवढी मोठी गंभीर घटना होऊन आज वाल्मिक कराड नावाच्या ज्या आरोपीचा आपण उल्लेख केला, हम्म. तर ते शरण आलेत. हम्म. मग त्यांना काय SITनी किंवा CIDनी अटक केलं नाही, पोलीस यंत्रणेला ते सापडले नाहीत. हा. तर ते 31 डिसेंबरला त्यांनी पोलिसांच्यावर आणि यंत्रणेवर उपकार केला आणि ते शरण आले. हम्म. म्हणजे त्यांना ते अटक करू शकले नाहीत. हम्म. आणि पुण्यात ते शरण येतात, पुण्यात ते पोलिसांना सापडत नाहीत. जिथं आता प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर टोल नाके आहेत, टोल नाक्यावर CCTV कॅमेरे आहेत, हम्म. अशा परिस्थितीत देखील आरोपी हा सापडत नाही, तो शरण येतो. हम्म. म्हणजे कुठेतरी हा सगळा आरोपी जे आहेत, तर त्या आरोपीला शाही वागणूक मिळते. आता आपण बघितलं, दवाखान्यात वाल्मिकरांना त्या ठिकाणी घेऊन गेले, हम्म. तर त्या आयसीयू मध्ये पेशंट बाजूला काढून हम्म. ज्या माणूस आजारी नाही त्या माणसावर ट्रीटमेंट केली 2 दिवस. हम्म. म्हणजे ह्या सगळ्या प्रकारात, आणि आता मगाशी गोरे साहेब जे सांगितलं की कृष्ण आंधळे फरार असताना तो पुरावे नष्ट करू शकतो किंवा उद्या शिक्षा लागायला चार्जशीटवर याचा सगळ्या गोष्टीचा तपासावर परिणाम होऊ शकतो. हम्म. मग नेमकं 50 दिवस आज उलटून गेले, एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही याच्यात लक्ष घातलंय, कुणाला सोडणार नाही. हम्म. मग कृष्ण आंधळे नेमका का अटक होत नाही? तो नेमका गेलाय कुठे? ठीक आहे, मी विचारतो. आणि वाल्मिक कराड सारखा आरोपी हा अटक न करता शरण येत आहे, तर हे खरंच महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी हे सन्मानजनक आहे का? हा प्रश्न मला माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला विचारायचा. आपल्या सोबत आता अजित चव्हाण सुद्धा आहेत. अजितजी, मी येतो तुमच्याकडे. आरोप त्यांचा स्पष्ट आहे. ते म्हणतात एक, आरोपी सापडत नाहीये. दुसरं, आरोपी शरण येतोय, त्याला पकडलं जात नाहीये. तिसरं, इतकं सगळं गंभीर प्रकरण होऊन सुद्धा तिथं कायद्याचं राज्य येत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आजही तिथं हल्ले, गुन्हेगारी घटना घडतायत. याला जबाबदार कोण आहे? नाही, माझे मित्र महबूब शेख हे विरोधी पक्षात असल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं सरकारला टार्गेट करणं किंवा एकूण झालेल्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं, हे मी समजू शकतो, कारण त्यांना ते करणं क्रमप्राप्त आहे. पण आपल्यासारख्या साक्षेपी पत्रकारानं बडेसाहेब या विषयामध्ये सुरुवातीपासून आपण अत्यंत तटस्थपणे आणि परखडपणे जे घडतंय ते दाखवताय. आणि मला या विषयामध्ये एका गोष्टीचा या ठिकाणी खूप समाधान आहे. एकतर बघा, माझे समाजबंधू होते संतोष देशमुख साहेब, मला या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. आणि हे जे घडलं, हे घडण्यापूर्वी या ठिकाणी या मंडळींचा अशा पद्धतीचा गुंडाराज होता, हे स्पष्ट आहे. ते अजिबात नाकारता येणार नाही. हे आपण मान्य केलंच पाहिजे, कारण हे अशी सगळी परिस्थिती होती का, तर ती आहे. आणि त्याच्यावरती कारवाई करणं हे फार मोठं आव्हान होतं. आणि मला असं वाटतं 7 जानेवारीला देशमुख कुटुंब माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलं. विचारराव, आपल्या कार्यक्रमातून असेल, सामाजिक कार्यकर्त्यांकडून असेल, स्थानिक लोकांकडून असेल, विरोधकांकडून असेल, म्हणजे आपल्या कार्यक्रमामध्ये विरोधकांनी केलेल्या काही मागण्या, सूचना या जेव्हा आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगितल्या, आम्ही कुठेही याच्यामध्ये, म्हणजे महबूबबाई, याच्यामध्ये एका राजकीय कार्यकर्त्याला अशा पद्धतीनं मारण्यात आलेलं आहे. मी अत्यंत मनापासून आपल्याला सांगतो की कुठल्याही पद्धतीनं
यामध्ये राजकारण करायचं किंवा एखादं सरदोपट उत्तर द्यायचं अशा अजिबात नाही. याच कार्यक्रमामधनं काही सूचना ज्या वेळेला मला मिळाल्या त्या महत्वाच्या वाटल्या, त्या तातडीनं सांगितल्या. मी अधिकाऱ्यांच्याकडनं कन्फर्म केलं की ते तिथपर्यंत पोहोचलंय का. अनेकांच्या या प्रकरणामध्ये बदल्या झाल्या, त्यांना निलंबित करण्यात आलं, त्यांची चौकशी लावण्यात आली. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या मला मीडियामध्ये सांगता येणार नाही. परंतु माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या विषयामध्ये चौकशी जे निष्पन्न होईल त्यात पटापट कारवाई झाली. बघा, मकोका अंतर्गत कारवाई होत नव्हती. महबूबबाई आपण म्हणालात ते टाकीवरती जाऊन चढले. निश्चितपणे आपल्या घरातला आपला भाऊ जर अशा पद्धतीने मारला गेला असता, भावना अनावर झाल्या असत्या. परंतु ते ज्या मागणीसाठी चढले होते, त्यांनी ती मागणी जी साधारणपणे सांगितली होती ते इथं मकोका लावा, ते नीटपणे झालं. दिदी त्या दिवशी मीडियावरती आलेली विनंती केली माध्यमांना, छोटी कन्या आहे, तिला कृपया दाखवू नका. त्यांच्या घरातल्या कुणी वन कॉन्टॅक्ट पॉइंट ठेवून आमच्याशी संपर्क केला, प्रशासनाशी केला. आपण तिथं घरी जाऊन नम्रपणे माहिती दिली पाहिजे. माहिती मिळत नाही असं सांगण्यात आलं. तातडीनं गृहमंत्र्यांनी सूचना दिल्या की व्यवस्थितपणे, नीटपणे, अगदी बारकाईनं तपासात बाधा होणार नाही अशा पद्धतीची माहिती दिली गेली पाहिजे. मला असं वाटतं हे असं प्रकरण आहे की राजकीय झुंडशाहीनं आमच्या पाठीमागे जर राजकीय ताकद आहे तर आम्ही काहीही करू शकतो अशा पद्धतीचा समज असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता हा संपूर्ण तपास गृहमंत्र्यांनी अतिशय कठोरपणे हाताळला. पण दुर्दैवानं आपल्या एका भावाचा याच्यामध्ये जीव गेलाय. त्यामुळे यात कुठलंही विशालजी राजकारण नाही. आणि मी पुन्हा सांगतोय, सर्व स्तरातनं विरोधकांनी केलेल्या सूचनांचं सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत आदर ठेवला. कारण शेवटी प्रश्न हा या कुटुंबाला न्याय देण्याचा. ठीक आहे, न्यायाच्या दृष्टीनं जे करणं शक्य होतं ते केलंय असं तुम्ही म्हणताय. मला या चर्चेमध्ये भागवत तावरे पत्रकार आहेत, बीडमधले, अतिशय बुलंद पत्रकार म्हणून ओळखलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं जातीपातीच्या पलीकडे जाऊन आज या सगळ्या विस्कटलेली जी वीण आहे त्यातसुद्धा सांधण्याचं, जोडण्याचं, वाभाडे काढण्याचं सगळ्या प्रकारचं काम ते करतायत. म्हणून आज आपण त्यांना या चर्चेमध्ये बोलवलं आहे. भागवतजी, तुम्ही येण्याच्या पूर्वी 2 प्रश्न विचारले सत्ताधारी विरोधकांना. खरं तर मला आधी विरोधकानंतर तुमच्याकडे सुद्धा यायचं होतं, पण मी आता तुमच्याकडे येतो. खरंच ह्या 50 दिवसामध्ये बीडची परिस्थिती बदलली का? मी पहिल्यांदा तपासाबद्दल बोलतो, नंतर आपण राजकीय आणि ह्या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोलूया. ज्या परिस्थितीतून ही सगळी हत्या झाली होती, ज्या टोळ्यांनी हैदोस घातलेला होता, त्या टोळ्यांना बंदोबस्त झाला का गेल्या 50 दिवसात? त्यांच्या मनात दहशत निर्माण होईल, कायद्याचं राज्य होईल अशा पद्धतीनं काही पावलं उचलली गेली का? हा तपास ज्या पद्धतीनं चालू आहे तो तपास योग्य पद्धतीनं चाललाय का? पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? पत्रकार म्हणून या घटनेच्या नंतर जे पडसाद आम्ही पाहतो, सत्ताधारी आणि विरोधक म्हणून आणि आंतर आणि बाह्य म्हणून, या खुनाच्या अनुषंगाने सर्वांचे आपापले गोल सेट आहेत. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे मला, तो तपासावर आम्ही समाधानी आहोत का? मुळात तपास यंत्रणाच्या अंतरंग आम्हाला अनेक दिवसानंतर उलगडतात की 10 दिवसापूर्वी त्यांनी काय केलेलं आहे. म्हणून आम्ही त्याच्यावरचं एकदम सटीक निरीक्षण नाही मांडू शकत. आम्ही वरपांगीत समाधानच व्यक्त करू शकतो. मात्र या घटनेच्या अनुषंगाने इथल्या सामाजिक आणि एकूण जिल्हा म्हणून जो परिणाम आम्ही पाहतो ना, तो अत्यंत विदारक असा आहे. ही गोष्ट सत्यच आहे की कुठल्या तरी पवनचक्कीच्या अनुषंगाने एक इकॉनॉमी डेव्हलप होते आणि त्याच्यामध्ये मग क्राईम इन्क्लूड होतो आणि मग तो क्राईम इतक्या टोकाला जातो की त्याच्यामधून एक मर्डर होतो. असा हा सिक्वेन्सली अशी ही सिक्वेन्स आहे. आम्ही जिल्हावासीय म्हणून अशा प्रकारची घटना जेव्हा आम्ही पाहतो, एक तर आमच्याकडे उद्योग येत नाहीत, आला एखादा मोठा उद्योग तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा क्राईम झाला तर परत जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह होतो बाय द उद्योग क्षेत्राकडून. तर आम्हाला या तपास यंत्रणावर आम्ही समाधानी आहोत. ज्या पद्धतीने अरेस्ट झालेले आहेत, ज्या पद्धतीने इथला जो समाज म्हणे ना, तो यावर समाधानी आहे की पोलीस व्यवस्थित काम करत आहेत. मात्र काही गोष्टी ज्या दुर्दैवाने येत आहेत ना, अगदी या खुनाच्या अनुषंगाने कुणीतरी भलते लोक कुठले तरी स्टेटमेंट देतात, त्याच्यामुळे जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि यांनी थेट तपास डायव्हर्ट होतो. आता मला माफ करा, अंजली दमानिया यांनी बीड मधल्या या प्रकरणामध्ये एंट्री करताच असं म्हटले होते की 3 लोकांचा मर्डर झाला म्हणे. या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांचा मर्डर झाला. संपूर्ण महाराष्ट्रातला मीडिया आणि तपास यंत्रणा एक दिवस त्या 3 लोकांचा मृत्यू खून झाला की काय अशा अँगलनी पाहत होता.
आणि नंतर लक्षात आलं की कोणीतरी दारू पिऊन त्यांना मेसेज केला. मग अशा जबाबदार व्यक्तींनी अशा प्रकारचं उथळ वक्तव्य करायचं, त्याच्यामध्ये आमची तपास यंत्रणा, आमचा जिल्हा आणि या सरकार आणि महाराष्ट्राचा मीडिया पूर्ण दिवसभर तशा अँगलनी आपली बातमीदारी करत होता. हे चुकीचं घडलं ना. मग आम्ही तपासाच्या अपेक्षा जर करणार असू तर तपासावर भाष्य करणाऱ्या लोकांची सुद्धा पडताळणी झाली पाहिजे. कुणी किती भाष्य केलं पाहिजे याचे सुद्धा परिणाम आम्हाला विलासजी, आज थोरात साहेबांच्या अनुषंगाने सुद्धा एक विषय आहे. म्हणजे भागवतराव मला माफ करा, पण हेही सांगितलं गेलं पाहिजे की तिथले जे सिव्हिल सर्जन आहेत, म्हणजे फक्त त्यांचा एक कुठला तरी फोटो ट्विट करायचा आणि सनसनाटी निर्माण करायची. माझी खूप नम्रपणे विनंती आहे. भागवतराव, तुम्ही जे म्हणताय ते अत्यंत बरोबर आहे. या जिल्ह्यामध्ये तरुण मंडळींमध्ये जे जातीपातीमध्ये तेढ निर्माण झाली, मी देशमुख आहे, माझे अनेक मित्र वंजारी समाजामधले आहेत, आम्ही लहानपणापासून आमचं अगदी घट्ट आहे या सगळ्या गोष्टींमुळं तो जिल्हा भागवतजी जे म्हणतायत ते मला अतिशय म्हणणं त्यांचं मान्य आहे आणि याचं दुःख सुद्धा आहे. आणि माध्यमामधनं हे गेलं पाहिजे की सामान्य माणसांच्या, सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये याचा फार भयंकर परिणाम होतो. विलासजी, एक जे जिल्हा शल्य चिकित्सक थोरात साहेब आहेत तिथले, त्यांच्याविषयीचा जो फोटो, म्हणजे अंजलीताईंना मला एक नम्र विनंती करायची आहे, किंवा याच प्रकरणामध्ये पुण्याच्या आणखी एक सामाजिक कार्यकर्त्यांनी एंट्री घेतली होती. त्यांनी आरोप केले एका आध्यात्मिक गुरूंवरती. पुढे त्याचं काय झालं आणि त्यांनी सबस्क्राईब त्यांना माघार घ्यावी लागली. मग हे असं सगळं यातनं लोक आपल्या आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत, हे बरोबर नाहीये. आम्ही राजकीय कार्यकर्ते म्हणून जेव्हा वावरतो आम्हाला अतिशय जबाबदारीनं बोलावं लागतं, पत्रकारांची जबाबदारीनं बोलावं लागतं. ती आमची जबाबदारीच आहे. आपला जिल्हा, आपला गाव, जात, समाज, म्हणजे हे तुमच्या प्रसिद्धीसाठी हे काहीतरी नाहीये. त्या कुटुंबातला एक माणूस गेलाय आणि मला असं वाटतं की या सगळ्याचं भान इतरांनी या पुढे तरी ठेवावं आणि मग इतरांना त्याच्यामध्ये आणखी जबाबदार धरू नये, अशी माझी हात जोडून मला त्या सामाजिक अंगाने सुद्धा ही चर्चा न्यायची आहे. पण आता आपल्या सोबत धनंजय देशमुखांना सांगायला हवं, प्रेक्षकांचा गैरसमज नको म्हणून, धनंजय देशमुख यांना आपण या चर्चेमध्ये बोलवलं होतं, जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत. पण सीआयडीने त्यांना काहीतरी बोलवलं तातडीने म्हणून ते गेलेत. पण आता त्यांचे कुटुंबीय शिरीष देशमुख संतोष देशमुखांचे मामा शिरीष देशमुख आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना चर्चेमध्ये बोलवलंय. शिरीषजी, तुम्ही येण्याच्या आधी इथं चर्चा अशी झाली, आज 50 दिवस झालेले आहेत. या 50 दिवसामध्ये देशमुख यांच्या जाण्यानंतर, त्यांच्या निर्घृण हत्येच्या नंतर ज्या प्रकारे पोलीस तपास झालेला आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का, आतापर्यंतच्या सगळ्या घडलेल्या सगळ्या घटनाक्रमाबद्दल? आजपर्यंत जो 50 दिवसात जो तपास झालेला आहे, सीआयडी आणि एसआयटी त्यांचा जो तपास आहे ते तपास योग्य दिशेने चालू आहे. परंतु महत्वाचा मुद्दा याच्यात असा होत आहे की ज्यावेळेस समजा वाल्मिक कराडला ह्यांना अटक केलेली आहे, त्यांच्या बरोबरची जी यंत्रणा आहे, पुरीची जी पोलीस यंत्रणा आहे, ती पोलीस यंत्रणा त्यांना आणखी नाही मॅनेज आहे. आणि ती मॅनेज असल्यामुळं माझं असं मत आहे की एसआयटी आणि सीआयडीला तपासात कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे तपासात दिरंगाई व्हायला लागलेली ह्या गोष्टीत. बर, हे असं आमचं मत आहे. ठीक आहे. मला शिरीष भाऊ, माझी एक विनंती आहे आपल्याला. माझा नंबर मी आपल्याला पाठवतो. या संदर्भामध्ये काही पुरावे आपल्याकडे असतील, यंत्रणा मॅनेज आहे. मी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या वतीनं जबाबदारीने, मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे, आपल्याला जर काही आक्षेप असतील तर ते कृपया सांगा. तातडीने या लोकांचं निलंबन केलं जाईल किंवा यांना त्या एसआयटी मधनं हटवलं जाईल. आपण राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती बोलतोय, म्हणजे माझं हे अपील आहे आपल्याला. नाही, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि धन्यवाद तुमचे अजितजी, धन्यवाद, तुम्ही स्वतःहून सांगताय हे. पण शिरीषजी, मी थोडं क्लेरिफिकेशन तुमच्याकडून मला हवं आहे. थोडंसं क्लिअर करा, कारण काय, आपण सरदोपटपणे बोलण्यापेक्षा सीआयडीची एक टीम आहे, सीआयडीचे अधिकारी आहेत, सीआयडी तपास करता या सगळ्या प्रकरणातला. सीआयडीच्या अधिकाऱ्यांवर तुमचा आक्षेप आहे, एसआयटी नेमलेली आहे, एसआयटीचे एक वेगळे अधिकारी आहेत, जे तुम्हाला पाहिजे होते त्या प्रकारचे सगळे अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. तुमचा आक्षेप कुणावर आहे? कारण सीआयडी आणि एसआयटी दोन तपास यंत्रणा आहेत. यंत्रणा व्यवस्थित प्रकारे तपास करत आहेत, परंतु यापूर्वी जे प्रशांत महाजन म्हणा किंवा पाटील यांच्या संदर्भात जे आम्ही जे म्हणलो होतो की ह्यांना 6 आरोपी करा, ते अद्यापही कसल्या प्रकारचे त्यांना 6 आरोपी केलेलं नाही. पाटील यांना फक्त निलंबित केलेलं आहे. प्रशांत महाजन यांची बदली केली, परंतु प्रशांत महाजनला पण याच्यात 6 आरोपी करणं गरजेचं आहे. कारण की या प्रकरणात
हा हे दोघं पण ऍक्च्युअल आरोपी आहेत. हम्म, यांना जरी समजा वरून देखावा दाखवत असतील आम्ही त्याच्यात नाही येत म्हणून, हम्म, प्रशांत महाजन म्हणतात की आम्ही तपासाला बाहेर पडलो, हम्म, परंतु ते फक्त काय केलं त्यांना की ती जी टोल नाका आहे टोल नाक्यापर्यंत आले आणि टोल नाक्यापासून वापस गेलेले. हम्म, सगळ्या ह्यांचे इन्कम आहेत. ह्यांचे सीआयडी जर समजा सीडीआर जर चेक केले हम्म. तर ऍक्च्युअल ह्यांना कुणाचे कॉल आले, किती कॉल आले, हे सगळं निघाल त्याच्यातून. आणि त्याच्यातून हे दोघ जण 100% आमचा विश्वास आहे की हे दोघ जण त्याच्यात आरोपी आहेत म्हणून. महबूबजी, यांना पण सहआरोपी करा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सुरुवातीपासून ते असं म्हणतायत की पोलिसांची भूमिका, सीसीटीव्ही मध्ये सुद्धा पाटील दिसलेले होते, महाजनांच्या बद्दलचे सुद्धा आक्षेप सभागृहात सुद्धा नोंदवले गेलेले होते. तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणात काही अधिकाऱ्यांना वाचवलं जातंय? 100% मी पहिल्या दिवशी मागणी केली होती मासाजोगला ज्या वेळेला गेलो होतो. असं आहे की 6 डिसेंबरला ज्या वेळेला सोनवणे नावाच्या वॉचमनला तिथं मारहाण झाली हम्म, त्यावेळेला हे सगळे लोक पोलीस स्टेशनला आले हम्म, आणि अॅट्रॉसिटीची फिर्याद त्या ठिकाणी घ्या म्हणून आग्रह त्यांचा होता, कारण वॉचमन हा बौद्ध समाजाचा होता. हम्म, पण तिथं पोलिसांनी एक साधारण नॉमिनल एनसी घेतली आणि ह्या सगळ्या आरोपीला त्या ठिकाणी सोडून दिलं. हम्म, मुळात प्रश्न असा आहे की अॅट्रॉसिटीची फिर्याद गेल्यावर ती घ्यावाच लागती. ती जर नाही घेतली हम्म, तर जे अधिकारींनी फिर्याद घ्यायला टाळाटाळ केली, सेक्शन 4 खाली त्याला सहआरोपी अॅट्रॉसिटीत करावं लागतंय. हा, दुसरी गोष्ट 9 डिसेंबरला ज्या वेळेला संतोष देशमुखांना उचललं गेलं हम्म, त्यावेळेला गावातले संतोष देशमुख आदर्श सरपंच असल्यामुळे 300-400 मोटरसायकली ह्या संतोष देशमुखला शोधायला आल्या. हम्म, शोधायला आल्याच्या नंतर पोलिसांनी उलट डायरेक्शननी त्या ठिकाणी सगळ्या लोकांना पाठवलं आणि पोलीस मात्र संतोष देशमुख वारल्याच्या नंतर योग्य दिशेने गेले. हम्म, म्हणून 302 आणि अॅट्रॉसिटीमध्ये सहआरोपी PSI पाटील आणि महाजन व्हायलाच पाहिजे होते. हम्म. ते झाल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही. जर 6 मी डिसेंबरला अजितरावांकडून उत्तर घेतो. त्यांचा सातत्याने ही मागणी येते जी 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 हा, शिरीष महाजन भैया, आणि याच्यामध्ये याच्याबद्दल बघा, पाटलांबद्दल सहआरोपी त्यांना आधीचा करा. जो विषय होता मकोकाच्या संदर्भामधला, हे तसंच व्हायला लागलंय. मी आपल्याला अत्यंत जबाबदारीनं सांगतो, हा, हे जे पोलिसांना आरोपी करण्यासंदर्भामध्ये याच्यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे. हम्म, याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जे आरोप होत आहेत तपासामध्ये जर सिद्ध झालं, हे पोलीस काही सरकारचे जावई नाहीत. जर यांनी कायदा, महबूबजी आपण म्हणताय त्याप्रमाणेच यंत्रणा काम करता आहेत. हम्म, अॅट्रॉसिटीचा गुन्हा न घेणाऱ्यांना सहआरोपी करा, 302 मध्ये सहआरोपी करा. या बाबतीत कुटुंबानं मागण्या केलेल्या आहेत आणि मी खात्रीनं सांगतो, यापूर्वी बडे मुद्देच्याच मंचावरती मी सांगितलं होतं की मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे. 2च दिवसामध्ये तशी ती झाली. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, बघा, एक आरोपी फरार आहे हम्म, आणि इतर जे लोक आहेत यांना PSI पाटील हे आरोपी बरोबर सापडलेले, त्यांचा सीसीटीव्ही पण मिळालेला आहे. आणि एवढं होईल पण त्यांना जर समजा आजपर्यंत जर सहआरोपी करत नाही त्याचा अर्थ काय आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाच्या पटलावरती आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आपण एक लक्षात घ्या की हे होईलच. अजितजी त्यांचं म्हणणं आहे की पुरावे तर मिळाले, सीसीटीव्ही सुद्धा मिळालेला आहे त्यांचं. मानणार नाही हे यापूर्वी स्पष्ट झालंय आणि पुढेही तसंच. अजितराव मी जी भैया. फक्त दुरुस्ती करतो. तुमची भावना ही चुकीची असं माझं मत नाही. फक्त मी तुम्हाला सांगतो की FIR म्हणजे काय, तर FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. हम्म, ज्यावेळेला FIR करायला एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनला येते तर त्याचा गुन्हा हा नोंदवलाच गेला पाहिजे. हम्म, दुसरं, हम्म. अटक करायचं का नाही हे सर्वस्वी अधिकार आयोला आहे. अगदी 302 मध्ये देखील एखादा आरोपीचं नाव आलं आणि आयोला वाटलं हे चुकीचं, याला अटक करायची गरज नाही, तर सुप्रीम कोर्टाचे त्याच्या संदर्भातले निकाल आहेत. आम्ही त्याचं म्हणणं नाही. आमचं म्हणणं आहे की ज्या वेळेला अॅट्रॉसिटीची फिर्याद आली त्या फिर्यादीमध्ये ज्या वेळेला पोलिसांनी ती घेतली नाही म्हणून आरोपीला ही डिरिंग झालेली आहे. आणि मी माफ करा, मागच्या 3 वर्षापासून जे गुन्हे घडतायत, बापू आंधळेचा मर्डर मागच्या 6 महिन्यापूर्वी घडला, याच्या संदर्भात आम्ही बोललो, जयंत पाटील साहेब सभागृहात बोलले, महादेव मुंडेच्या खुनाच्या बद्दल देखील सगळ्यात अगोदर मी बोललो. आज जे तुमच्या पक्षाचे आमदार बोलतायत. आणि मुळात ह्या सगळ्या प्रकरणाला जर कारणीभूत काय असेल तर तिथली पोलीस यंत्रणा आहे. तिथले PSI PI हे घरगाड्यासारखे वागतात. एक आमचे पंकज कुमावत नावाचे अधिकारी, चांगले अधिकारी होते, ते ऍडिशनल SP म्हणून अंबाजोगाईला आले तर त्यांना रुजू होऊ दिलं गेलं नाही, त्यांची बदली केली गेली मागच्या 1.5 वर्षापूर्वी. तुम्ही माहिती घ्या अजित भाऊ. आणि काय, पोलीस जोपर्यंत पोलिसांच्यावर ऍक्शन होणार नाही की आपण जर टाळाटाळ केली तर तोपर्यंत पुढच्या गोष्टी ह्या थांबणार नाहीत. आज जर पोलीस एखादा माणूस संतोष देशमुख भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं नेक्सेस, हा,
हे जे विलास नेक्सस सर, तयार झालंय. हा प्लीज. एकच मिनिट मी पूर्ण करतो. संतोष देशमुख हा 6 तारखेला जर पोलिसांनी योग्य कारवाई केली असते तर संतोष देशमुख हा जिवंत असते. आणि आज जी आमची सामाजिक परिस्थिती बीड जिल्ह्यातली उसवली आणि बीड जिल्ह्याची जी बदनामी व्हायला लागली ती झाली नसती. याला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन आहे. त्यामुळे ज्या आरोपीला आता अटक केलं, 50 दिवस झाले, 50 दिवस झाले त्यांच्यावर ऍक्शन व्हायलाच पाहिजे होती. बर, मी आता बोलतो महबूब भैया, विषय हा खूप गंभीर आहे. याच्यामध्ये आपण ते राजकीय चर्चेत भांडल्यासारखं वाटू नये म्हणून मी आपलं अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं. आणि खरोखर मला सुद्धा अतिशय वाईट वाटतं महबूबजी की बीड जिल्ह्याचं नाव या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये बदनाम झालेलं आहे. बघा, एकेकडे आपले सुद्धा हे सहकारी होते की ज्यांच्यावरती आता सगळ्याच बाजूने आमच्याही पक्षाचे सहकारी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हा काही पक्षाचा किंवा कुठल्या एका व्यक्तीचा आता विषय राहिलेला नाही, हा चांगला वाईट असा विषय आहे आणि त्यामध्ये आपण चांगल्याच्या बरोबर आहोत. पण महबूब भैया, तुम्ही तरुण नेते आहात. मला असं वाटतं की तुमच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं आता काही उभंच राहू नये. म्हणजे तुमचे हे जे गुंड आहेत, हे गुंड लोक तरुणांचे हिरो होतात कसे? त्यांचे हिरो सामाजिक काम करणारे लोक असले पाहिजे, चांगले उत्तम पत्रकार असले पाहिजे, डॉक्टर्स असले पाहिजे, क्रिकेटर्स असले पाहिजे, लेखक असले पाहिजे. मला एक आपल्याला सुद्धा या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र अजितराव त्याच्यासाठी ही सगळी पाळमुळं खणून काढणं, जिथपर्यंत ही सगळी दहशत पसरलेली आहे, हा, ती दहशत मोडून काढणं गरजेचं आहे. माझे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या कार्यकाळामध्ये हे होईल आणि मी आपल्याला अत्यंत खात्रीनं सांगतो की इथं पुढं कुठल्याही गुंडांना माज येईल अशा पद्धतीनं पोलीस त्यांना सवलत देतील. ठीक आहे अजितराव, मला आता आपले पाहुणे भागवत तावरे यांच्याकडे जायचं आहे. भागवतजी, गेल्या 50 दिवसामध्ये काय सामाजिक परिस्थिती तुम्ही बीडची अनुभवताय, जरा त्याच्याबद्दल सांगा. आणि ही जी विस्कटणारी वीण आहे ती कशी साधली जाणार आहे? आता निवडणुकामध्ये जे शॉर्टकट्स आहेत, निवडणुका सोप्या करणारी जी लोक आहेत ना, ती ही गुंड असतात. ह्या गुंडांबद्दल आपण चर्चा करतो, गुंडांच्या अपकाराबद्दल चर्चा करतो, पण या गुंडांना जो आश्रय मिळतो का, तो पॉलिटिकल बेल्ट मध्ये मिळतो. कुठल्या एका पक्षाचं नाव नाही मी घेणार. निवडणुका सोप्या करणारी लोक आहेत ही. आणि मग निवडणुकीवर आधारित राजकीय भूमिका आता ठरू लागलेल्या आहेत. तत्व संपली, मग आम्हाला निवडणूक कोण जिंकून देतो? मग गुंड का? प्रत्येकाकडे गुंड आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगू, जसा धनंजय मुंडेंकडे वाल्मिक कराड त्यांची सोबती आहेत ना, अशा प्रत्येक नेत्याकडे एक वाल्मिक कराड आहे. असं नाही की निवडणुकीच्या राजकारणामध्ये इतर पक्ष किंवा इतर नेता अशा प्रकारचे शॉर्टकट्स वापरत नाहीत, वापरतात. तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे की या 50 दिवसामध्ये या हत्येच्या अनुषंगाने बीड मधल्या सामाजिक स्तराची काही फरक पडलाय का, तर इकडे वंजारी आणि मराठा समाज या दोन समाजामध्ये थेट तुकडे पडलेले आहेत. मी तुमचं अभिनंदन कराल, हा विषय वेगळा आहे. मात्र विलास बडे या नावाने मराठा आणि वंजारी आणि ओबीसी आणि मराठा या दोन्ही तेळामध्ये नेहमी समन्वयाची भूमिका घेतली. मात्र दुर्दैवाने बडे साहेब, सामाजिक स्तरावर आमची आव्हानं ऐकून घेतली जातात, मात्र त्याच्यावर प्रतिक्रिया दिली जात नाही. मला दंगल करायची आहे, मला लोकांची घरं जाळायची, मी घरं जाळणार, दंगल करणार, मग मी तुमचं आव्हान ऐकणार. आमच्या आव्हानाला लोक लाईक करतात, मात्र लाईक करून ते थांबत नाहीत. ते जो क्राईम आहे, जो तेढ आहे, जो तणाव आहे, त्याच्यामध्ये रोज व्यक्त होतात. मग मला एक सांगा, सामाजिक स्तर किंवा सामाजिक व्यवस्था इतक्या टोकाच्या द्वेषावर कधी गेली आम्हाला का कळलं नाहीये? पॉलिटिकल बेल्टने याच्यावर विचार केला पाहिजे होता. वंजारी आणि मराठा नेली गेली का, याचाही विचार सामान्य माणसानं करायला हवा. एकच मिनिट मला कंटिन्यू करू द्या. सोपं जातं ना, सोपं जातं. इलेक्शन सोप्या जातात जातीवर घेऊन गेले की. तुमच्या निवडणुका सोपा करण्यासाठी आमच्या भावाभावामध्ये भांडणं लावायची का? दत्ता बारगजे नावाचं एक HIV ग्रस्तांसाठी काम करणारे एक संकुल आहे. त्यांच्याकडे 3 वर्षाचा मुलगा HIV बाधित, त्याला आई वडील नाहीत. ते दत्ता बारगजेंना असं म्हटले की तुम्ही वंजारी आहे आणि आम्ही संतोष देशमुखचे आहोत, तुमच्या लोकांनी आमचा संतोष देशमुख मारला. 3 वर्षाचा HIV ग्रस्त मुलगा दत्ता बारगजेंना म्हटला. तुम्ही विचार करा, या सगळं वातावरण अगदी बालमनापर्यंत पोहोचलेलं आहे. समाजामध्ये जर सामाजिक तेढ निर्माण होणार असेल तर आम्ही भरपाई कशी करणार आहोत? निवडणुका सोप्या जातील हो या अशा घटनांमुळे. निवडून येणं सोपं होऊ शकतं कुणासाठी तरी किंवा कुठल्या पक्षासाठी. आम्ही कशी भरपाई करायची?
त्याच दत्ता बारगजी यांच्याकडे 1 करोड रुपयाचा दवाखाना कुणीतरी दाता मुंबईचा त्यांना मिळाला होता. आता या घटनेनंतर त्या दात्यांनी ती रक्कम देणं बंद केलेलं आहे. आम्ही देऊ शकत नाही म्हणले, सगळा क्राईमच आहे बीडमध्ये. नाही, हे खूप खरं तर याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. मित्र म्हणतो की आपण याच्यावरती एक वेगळा हे करू की बीडला काय सोसावं लागलं. 4 टोळक्या, 4 असे गुन्हेगार ज्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे, पण त्या टोळ्यांनी इथल्या 28 लाख जे बीडमध्ये गुण्यागोविंदानं नाणारे सगळ्या समाजाचे लोक आहेत ना, त्यांचं जगणं मुश्किल केलं. या सगळ्याचा फटका झळ त्यांना सोसावी लागते, याचाही विचार व्हायला हवा. या जातीय विखारातून ना पत्रकार सुटला, ना डॉक्टर सुटला, ना कोणी सुटला. सामाजिक कार्यकर्त्यांची सुद्धा माणसं जर जात विचारायला लागली, त्या चष्म्यातून पाहायला लागले, हाच का आमचा पुरोगामी महाराष्ट्र? हा सवाल आम्हाला विचारावा असा वाटतो. पण आज या व्यासपीठावरून तुम्ही सगळ्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन आज संतोष देशमुख या चांगल्या माणसाला, महाराष्ट्राच्या लेकाला न्याय मिळावा याच्यासाठी भूमिका मांडली आहे. 50 दिवसात आपण सातत्यानं हा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा, सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आवाज उठवत राहू हा शब्द सुद्धा महाराष्ट्राला आज देतोय. कोणी कसल्याही जातीच्या चष्म्यातून बघा, पण आपण लढत राहू. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार. जाताना बघूया प्रेक्षकांचं काय मत आहे. प्रेक्षकांना वाटतंय का गेल्या 50 दिवसामध्ये देशमुख प्रकरणाचा तपास समाधानकारक आहे का? प्रेक्षकांचं मत आहे हे. 18% लोकांना फक्त होय वाटतं, 82% लोक अजूनही समाधानी नाही आहेत. हे वास्तव आहे. या सगळ्याचा विचार इथल्या व्यवस्थेनं करायला हवा. इथली दहशत मोडून काढण्यासाठी प्रयत्न करणं अजून खूप गरजेचं आहे. हाच मेसेज यातून मिळालेला आहे. यासोबत बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.